नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. तर आज मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे की ती नाही का तुम्ही कधीच कुठं बघितली नसेल. आणि आपल्या आजीमध्ये भरपूर अशी टॅलेंट येतं की तिच्यामधून अजून काय काय बघायला भेटेल आपल्याला, हे फक्त बघतच राहा तुम्ही. आज तिनं एक नवीन गोष्ट, तर मी जुनी आहे भरपूर जुनी, ज्यावेळेस हॉस्पिटल वगैरे नसायचे ना त्यावेळेस ते काय करायचे, म्हणजे जर आजार वगैरे पडले ना तर पहिलं काय करायचं तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. तर चला. तर काहीच बघू शकतात, नानाला नाही का थोडं म्हणजे असं बरं नाही वाटत. हॉस्पिटल तर सगळं चालूच आहे, पण जर काही असं त्यांना वाटलं ना थोडी शंका वगैरे, जर काही मनात आलं काही बाहेरचं देवाचं वगैरे, तर ते बघा आजी कशी चेक करते. फोन आला. मी काहीच बघू शकता, नानाला नाही का स्वप्न पडलं होतं तेच झालं. ते रामकट भाऊसाहेबांचे त्यांचे रामकट नाही खाल्ले तिथं, त्या रामकटे खाल्ले दुपार शेड बांधून झोपलो होतो. गाईज बघू शकता, झोपेतून गडबड उठलं हे बघा आणि मला ते गाईज बघू शकताय मन के दुखत आहे. कसं उभं राहिलं, किती वेळचं नाही का राहत नव्हतं उभं. हाडी नीट होता, सूर्यतळी बघा असं हाड काय ठेवली ते रुपये दर पंकज ठेवलाय तो सूर्यतळी ठेवले ना. जे आहे बाबा, तू जर असलं तर नारळ फोडू, पाया पडायला येऊ, चक्कर नको येऊन देऊ लगेच. पण मला वाटतंय नाही चलत, मी बघते बरं. देवा हैवत बाबा, तू या सवासनी चलत्यात का सांग बरं. गोड्याची इच्छा आहे ना, गोड्याची असली तर तू तटच उभा राहशील आणि नसली तर खाली पडशील. हा, पण तो गुण जर दिला तरच गोड्या घेऊन येईन बरं का मी तिथं, आणि पाया पडायला आणीन. तो एवढ्या 15 दिवसात मन, आठवड्यात मन, शरीर दुखदुखी उडीली पाहिजे, सगळं बंद केलं पाहिजे, डोकं फिकं अंग सरत. घोड्यासारखं जर केलं तर घोडाच वाईन मी बी तुला, नाही तर मग नाही वाहणार. आजीने आपल्याला एक पद्धत पहिली दाखवली, आता दुसरी एक पद्धत आहे बरं का. त्या पद्धतीने पण समजतं जर काही खरं वगैरे असेल तर, आणि तेच जर आलं ना तर समजून जायचं का खरं आहे. तर काहीच बघू शकते बघा आता काय केलंय. हे बघा आता ही रास, याला रास म्हणतात ना. हे बघा आता गहू घेतले तर, आणि आता गव्हाची रास भरायची. ओके, हळद कुंकू, हे बघा ही पाण्याने भरलेली चरी, पितळी चरी म्हणता याला. आता बघा काय काय करते ती. हळद कुंकू लावून घट भरी ते देवा तो, घट आहे घट आहे. उषा बाबा तो घट भरी ते. फिक्स कसं काय म्हणशील तू डायरेक्ट असं? मग नाही ना, आता बघू ना कोणती लागते. कोणती तरी राहतं, ज्या गावातच नावाने पाठवतो आपण त्या गावातच घट भरावं लागत. हा का? मग कसं करणार आहे ते? कळतं मग, आपण बोलायचं फक्त. जिकडं लागेल तिकडं का? आरसा तिकडे आलो का? हा, आरसा आरसा नको ते, आणि उदबत्ती आणा फक्त. बघा आता उदबत्ती. आजीला, आपल्या आजीमध्ये भरपूर टॅलेंट आहे आपल्या, काही पण आहे सगळ्या गोष्टीमध्ये ऑलराऊंडर आहे आजी आपली. तिला देवाचं बघता येतं, स्वयंपाक चांगला येतो, कॉमेडी चांगली करते, सगळ्याला हसी ती पण. एक नंबर आजी आहे आपली. तुम्ही आता फक्त बघा, आता याच्यावर माझं, याच्यावरती वारात माझी आता. झाला, लावला भांडारा. ओके गाईज बघू शकता बघा आता सूप ठेवलंय त्याच्यावरती. आता या सूपावरती बसायचं. कोण? चला. तू बसीन का? तू मी पडलं तर नाही पाहिजे. थांब. सारखे पाहिजे इथे दोन. बरं गाईज आता मी बसतोय, बघा आता काय होतं. देवाला हात जोड आणि बस. जय श्रीराम. दोन्ही पाय सारखे दे. पडलं तर नाही पडत. आता कसं बसू रे. सारखं तुला सारखं द्यायचा.
अरे सारखी सारखंच आहे ना. हा. तसं नाही माग सर अरे बाई, मी पडा बघ का. माग बस माग सर जास्त हा. तळाला हात ठेव ना, तू इकडून दोन हात. बस ना. हम्म. देवा हाय बस बाबा तू हाय का चल बरं मग चल 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 हाय बस बाबा तू आहे ना चल अरे बिंगत आहे ते. चल मी हात पडन. राहू दे, हात राहू दे. चल काय हे बघ आता हात पण नाही लावला का तर बिंगत आहे ते. थांब तू परत उतर आता खाली परत दे झालं. याचं खरं आहे फिरलं ना ते? सारखं तोल नाही देत फिरलं ना? फिरलं ना? फिरला म्हणजे बघ कामाला मोडलं. शंभरचंच काय नाही. बाराचं पडलं मी. हम्म. अरे बाई त्याला फिरवतो दामाने फिरायला सांगायचं. दाब लावून पाय. दामाने फिरायला काहीतरी सांगायचं ना. ब्रेक लावायचं काहीतरी. दमाने कसं फिरण ते चल म्हणजे ते सारा सारा बिंगायचा टाइम येतो त्याचा सरा सरा म्हणजे इथं पडन बिडन काय आहे का नाही. नाही पडत तर मागे आता असं तू सारखं बस तू सारखं बसलं पाय पडू दे. इकडून आणि इकडून पाय पाय दे. पड, पाय पड. दोन्ही इकडून. आता एवढेच वेळेस बस ना. नाही नाही पाय एवढेच वेळेस लास्ट आता मी पडन भाऊ. सावध राहायचं ना. सहा मध्ये बिंगत आवडत नाही मला. नाही नाही, अयो सारखं तू सारखं तू. बस. अरे सारखंच बसलोय. हम्म. मागं टाचत अरे बसू दे बाबा जसं बसन तसं. नाही टाचत खाली कर अरे मी पडा ना. नाही पडत मी पडा बघ बाई. नाही पडत हाय बा बाबा हाय बा बाबा खुशा बाबा मग टाकू नका चल तू मागं तुला नाही दिला त्याने. ते बाई. इकडे बोट करून. अयो अरे बरं तू काय करते. त्याला बोलायच्या आधी आलं होतं. वजा नाही जादा किती जरी असलं तरी तोल घेतो तो अरे तुला पाहिजे सारखं झालं. अरे तू कोणतं घेतो मग डोकं फुटलं नाही कमर फुटलं. बसा मग खाते तुकडा. अरे तू बाई त्याला काहीतरी हेलायचं आहे ना. काय नाही लागत तू हा. सारखा बस. पाय नाही ठेवता सांगता किती ठेवता एवढं ना. हा दोन्हीकडून दोन सारखे हा. सारखं बोलते तुला ठेवायचं सारखं. हा, ठेवला. ओके. ताचा नको उचलू. टाचा उचलू नको आता आता उचलू देत नाही नाही मागं ठेव हवा. नीट भरव. तू तर सूप बरोबर ठेवलं. हा. आज एक नंबर नाव तुमचं दुखणंच ठरवलं यार. देव सापडणार डायरेक्ट. बोलायचं सारखं ठेव ना. पडत यायची म्हणून नाही मी काय पडत, काय पडत करतो? नाही. सारखा बजेट ठेवू शकतो तू माझ्या डोक्याला हात दे हा. आणि सारखं बजेट अरे काय होत नाही तुला. बिंगाय जर लागलं तर ना अरे आवडत नाही ती पिंगायला लागली मला. बस बसला आता बस पाय पण सरक ते मागं जर थोडं थोडं मागं सरक सरक दोन्ही पाय दोन्ही बस बस पडन मी पण माग पडन मग बॅलन्स होते. तू माग सर ना दोन्ही सर. देवा उरफाट्या नाही फिरायचं सोयीचं फिरायचं सोयीचं उरफाट्या नाही फिरायचं तुला सारखं चल. नाही दिलं त्याने. चल चल सोयीचं सोयीचं चल उरफाटं कुठं बिंगत तू विटा बाबा उरफाटं बिंगू नको सोयीचं बिंग चल हायवे बाबा चल लवकर लवकर चल उरफाटं बिंगायचं का बिंग उरफाटं बिंग मग तुला जसं बिंगायचं तसं उरफाटं बिंगतो ना तू तुला काहीच देत नाही मी आईला भाऊ. बिंगलं वर पड ती गाडी किती फास्ट निघत ना मध्ये. उरफाटं बिंगलं त्याला काहीच द्यायचं नाही सोयीचं बिंगलं ना ते आता. नाही नाही उरफाटं बिंगलं असं बिंगलं उद्या आधी. उद्या आधी सोयीचं बिंगलंय. ती म्हणते उलटं. उरपाट काय यायचं ते एकूण बिंगलं उद्या आधी एकूण बिंगलं वर डाव आधी. बिंगलं ते सोयीचं बघा. सोयीचं बिंगलंय झालं. सोयीचं बिंगलं ते सोयीचं. तुला उरपाट तो लय बसला ना तर लय बिंगत होती अरे सोयीचं बिंगलं ते बघ. सोयीचं बिंगलंय तो म्हणजे उद्या आधी बिंगलं. झालं. मग काय आता तू बस ना त्याच्यावर
पडत याच्यावर. लहानपणी कोणाला बसायची तू याच्यावर? तुलाच बसली. हा का? मग बाई पण मला हे कळत नाही रे, याच्या मागे काहीतरी एनर्जी आहे राव खरंच. हे कसं काय ऑटोमॅटिक बिंगत असं? बिंगाचं कसं काय बिंगाचं खरं रथ होते तो बिंगत. अरे पण थांबत पण नाही ती एकदा बिंगायला लागलो. मी बघ किती एकदम बॅलन्स मा एकदम व्यवस्थित करून बसलो होतो. त्याला बसणारे माणूस हुशार लागत होते. मी मस्त चांगलं बसवतो पण ते मला आवडत नाही भाऊ पडतं मग. गाईज बघितलं फायनली या असं या पद्धतीने आजीने ते पहिल्यांदा सुकून वगैरे व्हायला सुकून बघणं म्हणतात. तर असं सुकून वगैरे बघायचे आणि याच्यावरून कळतं आता जर आपण जे देवाचं निघलंय ना ते देवाचं जर केलं ना काही दिवसामध्ये बरं होऊन जातं बघा खरंच. असं काहीच म्हणतात अंधश्रद्धा वगैरे आहे पण मी तुम्हाला माझं एक वैयक्तिक दाखवलं आहे. याच्यानंतर याच्यावरती बसलं ना ते एवढं फास्ट बिंगतं ना ते डाईक पडतं माणूस नाही थांबत येत ते. आणि ते तर गाईज या चहा प्यायला आता बघा संध्याकाळची वेळ झाली. आत्ता वाजले 6 आणि आजी आणि आजोबा चहा पिऊन राहिले बघा. लागली चहा प्यायला. नाना तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. बरं कशी वाटली सांग बरं का. बरं जरा कशी वाटली बघून सांगा मला. बाई तुला एक विचारू का? विचार ना. काय रे? तुझ्या भाषेमध्ये भरोसा कशाला म्हणतात? बरंचसं म्हणजे तू लहान होता चलता येत नव्हतं. उडी पाऊल टाकायचा तर डुकू पडायचा. डुकू पडला का मग मी अशी करगुळी दिली का मग माझ्या हातात धरायचा आणि तू लुट चलायचं माझ्या संग. आणि मग आता माझे पाय थकले गुडघे दुखते आता तोच माझ्या हाताला धरतो मला चालतो. त्याला भरोसा म्हणते. रडायला लागले काय? रडायला लागले? नाना रडायला लागले. डोळ्यात पाणी आलं त्यांच्या. नाना बाई भारी बोलली ना. हे भारी. मला वाटलं नव्हतं असं काही बोलन ती. उत्तर लय भारी देते बाई तू खरंच. कोणशी की तुला तू असं मन नाही का भरून आलेलं आहे. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं मागाशी. कवा मागाशी कशाने? तर उत्तरच असं दिलं खतरनाक. भरोसा आता सांभाळी कोण नाही सांभाळी. आता सांभाळत नाही बाई. आणि दोन्ही नाही आणले का? चहा टाकलाय का? प्यायच्या चहा प्यायला बघा चहा चालू आहे. दोन्ही नाही आणले ते. टचकून डोळ्याला पाणी आणायचं. काही झालं का टचकून डोळ्याला पाणी आणायचं. कमून रडतात नाना? काय आलं रडायला? मग कर व्हिडिओ दाखवला नानाला. काय नाही माझ्या डोळ्याला पाणी येतं. असं काय अवघड विचार बोललं आपोआपच पाणी येतं. पण काय आता यात काय एवढं तो चांगलं बोललोय म्हणजे चांगलं उत्तर दिलं बहिणी. नाही उत्तर दिलं. काय वाटलं काही मनाला वाटलं का? मनात येतात ना गोष्टी. काय नाही बिंदास मी आहे ना. टेन्शन काय आता तुम्ही. तुपल्या त्याचे रुसून गेले मग अजून मनात येते. नाही काय नाही तिचं जाऊ द्या. तिचं बोलली माझ्या संपर्क तेवढं समाधान. नका टेन्शन घ्या. जो मी आहे ना कोणी काही आई मग ती लेख नाही का आमची. लेख पण आई पण तिला बोलल्यावर राग यायला नाही पाहिजे. आला राग. हा, आईला येतो राग आता. रात्री बोलल्यावर भावना जाऊ द्या नका टेन्शन घेऊ नाना. दर बाई दि चहा नानाला. नाही येत. टेन्शन घेऊ नाना घ्या चहा थोडा. उभं ना कळत. हा घ्या ऐक प्या साखरेचं आहे हो. थोडंच घ्या काही नाही होत. आता तुम्ही गोडी शेवंती नाही खात का? थोडं घ्यायचं. तुला प्यायचं असला तरी नाही तर राहू दे. हाय तर बस 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 पी यार लय करायला लावला मग. आहे ना. एक कपात ती का भागलं बस झालं. आता काय म्हणायचं गायच्या चहा प्यायला. घ्या या चहा प्यायला. प्या या रे की बाई हो पाहुण्या रावळे हो. चहाचा टाइम झालाय. चहा प्यायला या. चहा प्यारी या. अय बाई मसाला टाकते ना तो लय भारी चहा लागतो राव. नको नको. मसाल्याने चहा भारी लागतोय. चहापत्ती आणायची आपल्याला. चहापत्तीची भाजी. मसालाच नाही राहिला. गायचं आजीने नाही का चहा मसाला बनवलाय घरच्या घरी. तो त्याच्यापासून एवढा भारी चहा लागतो ना. काय टाकलंय काय माहिती. आपण एक दिवस तुम्हाला पण रेसिपी बनवून दाखवतो. चहाचा मसाला बनवून ठेवत असते. हे काय म्हणजे करायचं एकदा डब्यात भरून ठेवला का ती पत्ती वापरी जायची. जवळपास 2-3 महिने जातो तो मसाला. आणि ती घरच्या घरी दर महिन्याला बनवून ठेवते बरं का. म्हणजे असं कधी पण जातो तो. चमचे ठेवायचा तो जवळ अशी मोकर वाणी नाही टाकायची पत्ती ती. काय ते अजून बघा काय आणलंय शेतातून. काय आणले तांबाटेमुळे ते आणलेत पहिलं रानातून त्याने. ठीक आहे
खोडून आले काय मुळे मुळे आणले तर मुळे हे बघ ना ना ते मुळ्याचे काहीतरी चकल्या करायचे ना ते आवडतं ना तुम्हाला गाईज बघू शकता फायनली आजी लागली स्वयंपाकाला नाना आपला ब्लॉग बघू राहिले तर हो आता शेवट आता जेवण करायचं डायरेक्ट झोपायचं भाजी काय बनणार आहे बाई काहीतरी बनावं लागेल काय बनते बनीन काहीतरी कांदा बटाट दोघा पुरतच बनव मग दोघा पुरतं बनव मला नाही भूक एवढी आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि जे आपल्या ब्लॉगमधून घ्यायचं आहे ते घ्या जे वाटत नाही घ्यायचं ते घेऊ नका तर भेटू उद्या लवकरच तोपर्यंत सर्वांना गुड नाईट टेक केअर